आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। परभणीत अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। बाबाजानी दुर्राणींच्या निवासानी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारात चर्चा। पक्षाने सहकार्याची भूमिका घेतल्यास बाबाजानी दुर्राणी घरवापसी करायला तयार असतील। पाथरी विधानसभेसाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त करताना शरद पवार गटात परतण्याचे संकेत। बाबाजानी दुर्राणी मनाने आमच्याकडेच होते, आमच्या भेटीगाठी सुरूच होत्या, जयंत पाटलांचं विधान। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धांचं आयोजन। 28 जुलैला देशातील नामांकित कुस्तीगिरांच्या उपस्थितीत रंगणार स्पर्धा। पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात बॅनरबाजी। पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर झळकले। पंकजा मुंडे समर्थकांकडून बीबी शहरात बॅनरबाजी। विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारने आरक्षणावर निर्णय घ्यावा। मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास सरकारने विरोधकांची वाट पाहू नये। मनोज जरांगेंची विरोधकांवर टीका करत सरकारकडे मागणी। मनोज जरांगेंचं पुढील उपोषण येवला येथील पुरण गावात घेण्याचा ग्रामस्थांचा ग्रामसभेत ठराव। जरांगे पाटलांनी मागे भुजबळांना मागे येवल्यात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर पुरणगाव ग्रामस्थांनी जबाबदारी स्वीकारली। कुडाळ मालवण मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा। शिवसेना पारंपरिक विधानसभा मतदारसंघ असल्याने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची शिवसेना संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांची माहिती। शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा। गुहागर आणि दापोलीतील विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पाचगणी येथील शिबिरामध्ये वाढदिवस साजरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून चाचपणी। रवींद्र मिर्लेकरांकडून विधानसभा निहाय आढावा बैठक। 15 मतदारसंघाचा ठाकरे गटाकडून आढावा। अनिल देशमुखांची गाडी भाजपकडून अडवण्याचा प्रयत्न। काल रात्री भाजप कार्यकर्त्यांकडून गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला। देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। नांदेडमध्ये जयंत पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशा शिंदे यांची भेट। आमदार राजेश टोपे यांच्या उपस्थितीत तासभर चर्चा। शिंदे यांच्याकडून लोहा कंधार मतदारसंघासाठी मोर्चे बांधणी। भाजपचे डॉक्टर अनिल कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर। शरद पवारांच्या भेटीनंतर परभणीसह लातूरच्या उदगीरमध्ये चर्चांना उधाण। वांद्र्यातील बीकेसी येथील मिठी नदीच्या पात्रात मगर। पावसामुळे पाण्याच्या प्रवाहातून मगर मिठी नदीत आल्याचा प्राथमिक अंदाज। नैसर्गिक अधिवासात असल्याने कुठलाही धोका नसल्याचं प्राणीमित्र संघटनेचं म्हणणं। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावात 9,66,395 दशलक्ष लिटर पाणी। पुढील 251 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा जमा। मुसळधार पावसानंतर मुंबईकरांची 10% पाणी कपात मागे। मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटली। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तुळशी, तानसा, विहार आणि मोडक सागर तलाव भरला। रेतीबंदर दशक्रिया विसर्जन घाट परिसरात अनधिकृत वाळू उपसा करण्यासाठी जिलेटिन स्फोट करत असल्याचा अवघडांचा आरोप। आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। परभणीत अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। बाबाजानी दुर्राणींच्या निवासानी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारात चर्चा। पक्षाने सहकार्याची भूमिका घेतल्यास बाबाजानी दुर्राणी घरवापसी करायला तयार असतील। पाथरी विधानसभेसाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त करताना शरद पवार गटात परतण्याचे संकेत। बाबाजानी दुर्राणी मनाने आमच्याकडेच होते, आमच्या भेटीगाठी सुरूच होत्या, जयंत पाटलांचं विधान। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धांचं आयोजन। 28 जुलैला देशातील नामांकित कुस्तीगिरांच्या उपस्थितीत रंगणार स्पर्धा। पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात बॅनरबाजी। पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर झळकले। पंकजा मुंडे समर्थकांकडून बीबी शहरात बॅनरबाजी। विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारने आरक्षणावर निर्णय घ्यावा। मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास सरकारने विरोधकांची वाट पाहू नये। मनोज जरांगेंची विरोधकांवर टीका करत सरकारकडे मागणी। मनोज जरांगेंचं पुढील उपोषण येवला येथील पुरण गावात घेण्याचा ग्रामस्थांचा ग्रामसभेत ठराव। जरांगे पाटलांनी मागे भुजबळांना मागे येवल्यात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर पुरणगाव ग्रामस्थांनी जबाबदारी स्वीकारली। कुडाळ मालवण मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा। शिवसेना पारंपरिक विधानसभा मतदारसंघ असल्याने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची शिवसेना संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांची माहिती।
शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा। गुहागर आणि दापोलीतील विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पाचगणी येथील शिबिरामध्ये वाढदिवस साजरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून चाचपणी। रवींद्र मिर्लेकरांकडून विधानसभा निहाय आढावा बैठक। 15 मतदारसंघाचा ठाकरे गटाकडून आढावा। अनिल देशमुखांची गाडी भाजपकडून अडवण्याचा प्रयत्न। काल रात्री भाजप कार्यकर्त्यांकडून गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला। देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। नांदेडमध्ये जयंत पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशा शिंदे यांची भेट। आमदार राजेश टोपे यांच्या उपस्थितीत तासभर चर्चा। शिंदे यांच्याकडून लोहा कंधार मतदारसंघासाठी मोर्चे बांधणी। भाजपचे डॉक्टर अनिल कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर। शरद पवारांच्या भेटीनंतर परभणीसह लातूरच्या उदगीरमध्ये चर्चांना उधाण। वांद्र्यातील डीकेसी येथील मिठी नदीच्या पात्रात मगर। पावसामुळे पाण्याच्या प्रवाहातून मगर मिठी नदीत आल्याचा प्राथमिक अंदाज। नैसर्गिक अधिवासात असल्याने कुठलाही धोका नसल्याचं प्राणीमित्र संघटनेचं म्हणणं। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावात 9,66,395 दशलक्ष लिटर पाणी। पुढील 251 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा जमा। मुसळधार पावसानंतर मुंबईकरांची 10% पाणी कपात मागे। मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटली। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर तलाव भरला। रेतीबंदर दशक्रिया विसर्जन घाट परिसरात अनधिकृत वाळू उपसा करण्यासाठी जिलेटिन स्फोट करत असल्याचा अवघडांचा आरोप। आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। परभणीत अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा। बाबाजानी दुर्राणींच्या निवासानी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारात चर्चा। पक्षाने सहकार्याची भूमिका घेतल्यास बाबाजानी दुर्राणी घरवापसी करायला तयार असतील। पाथरी विधानसभेसाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त करताना शरद पवार गटात परतण्याचे संकेत। बाबाजानी दुर्राणी मनाने आमच्याकडेच होते, आमच्या भेटीगाठी सुरूच होत्या, जयंत पाटलांचं विधान। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धांचं आयोजन। 28 जुलैला देशातील नामांकित कुस्तीगिरांच्या उपस्थितीत रंगणार स्पर्धा। पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात बॅनरबाजी। पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर झळकले। पंकजा मुंडे समर्थकांकडून बीबी शहरात बॅनरबाजी। विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारने आरक्षणावर निर्णय घ्यावा। मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास सरकारने विरोधकांची वाट पाहू नये। मनोज जरांगेंची विरोधकांवर टीका करत सरकारकडे मागणी। मनोज जरांगेंचं पुढील उपोषण येवला येथील पुरण गावात घेण्याचा ग्रामस्थांचा ग्रामसभेत ठराव। जरांगे पाटलांनी मागे भुजबळांना मागे येवल्यात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर पुरणगाव ग्रामस्थांनी जबाबदारी स्वीकारली। कुडाळ मालवण मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा। शिवसेना पारंपरिक विधानसभा मतदारसंघ असल्याने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची शिवसेना संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांची माहिती। शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा। गुहागर आणि दापोलीतील विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पाचगणी येथील शिबिरामध्ये वाढदिवस साजरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून चाचपणी। रवींद्र मिर्लेकरांकडून विधानसभा निहाय आढावा बैठक। 15 मतदारसंघाचा ठाकरे गटाकडून आढावा। अनिल देशमुखांची गाडी भाजपकडून अडवण्याचा प्रयत्न। काल रात्री भाजप कार्यकर्त्यांकडून गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला। देशमुखांनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। नांदेडमध्ये जयंत पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशा शिंदे यांची भेट। आमदार राजेश टोपे यांच्या उपस्थितीत तासभर चर्चा। शिंदे यांच्याकडून लोहा कंधार मतदारसंघासाठी मोर्चे बांधणी। भाजपचे डॉक्टर अनिल कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर। शरद पवारांच्या भेटीनंतर परभणीसह लातूरच्या उदगीरमध्ये चर्चांना उधाण। वांद्र्यातील डीकेसी येथील मिठी नदीच्या पात्रात मगर। पावसामुळे पाण्याच्या प्रवाहातून मगर मिठी नदीत आल्याचा प्राथमिक अंदाज। नैसर्गिक अधिवासात असल्याने कुठलाही धोका नसल्याचं प्राणीमित्र संघटनेचं म्हणणं। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावात 9,66,395 दशलक्ष लिटर पाणी। पुढील 251 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा जमा।
मुसळधार पावसानंतर मुंबईकरांची 10% पाणी कपात मागे. मुंबईकरांची पाण्याची चिंता आता मिटली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तुळशी, तानसा, विहार आणि मोडक सागर तलाव भरला. रेतीबंदर दशक्रिया विसर्जन घाट परिसरात अनधिकृत वाळू उपसा करण्यासाठी जिलेटिन स्फोट करत असल्याचा अवघडांचा आरोप.